नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर थोडकासा आढावा घेतो की शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि याच्यासाठी जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे। ती समिती संपूर्ण अभ्यास करणार आहे। त्याच्यामध्ये एकूण थकीत कर्ज किती आहे, किती कर्ज द्यावं लागणार आहे, संपूर्ण माहिती गोळा केल्याच्या नंतर तो अहवाल एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर केला झाला आहे शासनाला। त्यानंतर 30 जून 2026च्या पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे। त्या संदर्भातील आता हालचाली सद्यस्थितीला सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या गावामध्ये म्हणा किंवा तुम्ही जिथं राहत असाल त्या ठिकाणी तुमच्याकडनं काही बँकांकडनं माहिती गोळा केली जात आहे। त्याच्यामध्ये काय घेतले जात आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे घेत आहे। काही ठिकाणी बँक पासबुक, आधार कार्ड, 7/12 घेतला जातोय, काही ठिकाणी 8 घेतला जातोय, 7/12 घेतला जातोय, फार्मर आय डी घेतला जातोय, मोबाईल नंबर तुमचा किंवा बँक पासबुक, इतर ज्या गोष्टी तुमच्याकडनं घेतल्या जातात शक्यतो या गोष्टी जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे तुमच्या जे काही DCC डिस्ट्रिक्ट बँक आहेत त्या बँकेमार्फत, मध्यवर्ती बँकामार्फत तुमचा डेटा गोळा केला जात आहे। चालू कर्जदार असतील किंवा थकीत कर्जदार असतील, कुणी खातेदार असतील त्यांच्याकडनं संपूर्ण जी काही माहिती आहे ते डेटा गोळा केला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून आता नेमकं चालू खातेदार किती आहेत, त्यानंतर थकीत कर्जदार किती आहेत, थकीत आहेत तर किती वर्षापासून आहेत, एकूण यांचं किती थकीत कर्ज आहे, अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे। त्या पद्धतीनं तुम्हाला तुमची माहिती ज्या पद्धतीनं त्यांनी मागत असतील त्या पद्धतीनं तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि तुम्हाला या गोष्टीमध्ये काही गोष्टी करायच्या नाहीत। कर्जमाफी 30 जून 2026च्या पूर्वी दिली जाणार आहे हे ओरडून सांगत आहेत, परंतु काही बँकांमार्फत जर पाहिलं तर काही आमिष दाखवून शेतकऱ्यांसाठी काही मध्ये दलाल येऊन त्यांनी असे सांगतात की जे काही असेल तर तुमचं चालू बाकी कर्ज आहे ती थकीत आहे, चालू करून घ्या, तुम्हाला वाढीव 10% मिळेल किंवा तुम्हाला कर्जामध्ये तुम्हाला व्याज वगैरे काही लागणार नाही असं सांगून शेतकऱ्यांची कर्ज जे काय असतील ते रिन्यू केले जात आहेत। त्या भानगडीमध्ये पडू नका अजिबात। तुमचं कर्ज वगैरे असेल 30 जून 2026 पर्यंत तरी तुम्ही कुणीही आता सद्यस्थितीला रिन्यू करण्याच्या नादामध्ये वगैरे लागू नका। फक्त माहिती विचारली जात असेल, माहिती डेटा तुमचा आधार कार्ड, बँक पासबुक वगैरे बँका घेत असतील, फक्त तुम्ही ते त्यांना कागदपत्र द्यायचे आहेत जेणेकरून तुमचा कर्जमाफीचा डेटा जो काय असेल तो शासनाला वरी कळवला जाणार आहे। कारण की जे काही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे त्यांनी बँकांना जे काही माहिती मागवलेली आहे त्या पद्धतीनं ही डेटा गोळा केला जात आहे आणि त्यानंतर तो त्यांचा अहवाल एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर कर्जमाफीची जी काही घोषणा असेल तारीख त्याच्यानंतर केली जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुमच्याकडे जे काही डाटा मागणं गोळा करणं सुरू आहे तो डेटा तुम्हाला अगदी तुमचा योग्य पद्धतीनं द्यायचा आहे। चुकीचे कागदपत्र देऊ नका। देत असताना एकदा पडताळणी करा कागदपत्र बरोबर आहेत का, तेव्हाच कागदपत्र तुमच्या गावातील जे काही चेअरमन असतील, तुमच्या गावामध्ये जे कोणी गोळत करत असतील त्यांच्याकडे तुम्हाला तुमचे कागदपत्र लवकरात लवकर सादर करायचे आहेत। अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता। असेच महत्त्वाचे आणखीही अपडेट आपल्या चॅनलवरती येणारच आहेत, त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडनं महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला मात्र विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।